आता फिल्डिंग टीम जे एक्स्ट्रा प्लेयर्सनी कृपया आम्ही विनंती करतोय की त्यांनी त्यांचे 4 प्लेयर्स ॲटलिस्ट जे एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर ॲज अ बॉल बॉय करायचं आहे हा व्हाईट बॉल आणि सामना लवकरात लवकर संपवण्यासाठी मदत करायची आहे. जे एक्स्ट्रा प्लेयर बॉल बॉय म्हणून राहतील त्यांना एक्स्ट्रा वडापाव आम्ही. पुढील चेंडू अजून एक वाईड. कृपया करून बॉलरला पण विनंती आहे की वाईड आणि नो बॉल टाकून एक्स्ट्रा बॉल्स करून टाइम वेस्ट नका करू. मला वाटतं जी संकेत राणे यांची जी इच्छा होती 5 ओव्हर खेळण्याची ती लक्ष्मण बोराडे पूर्ण करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांची 1 ओव्हर संपवण्यासाठी 12 बॉल टाकणार आहेत. तर आय थिंक संकेत राणेंचं जे इच्छा होती ती पूर्ण होताना दिसत आहे आम्हाला. मागे मारण्याचा प्रयास, एक सिंगल भेटला क्विक. पहिल्या षटकारानंतर खूप चांगली कमबॅक. षटकार आणि वाईड नंतर पुढील चेंडू अजून एक वाईड. संकट राणे यांच्या मन में लड्डू फुटा, कारण त्यांची जी 5 ओव्हरची इच्छा होती ती त्यांचे ऑपोनंट कॅप्टनच पूर्ण करताना दिसत आहेत. आणि अजून एक लड्डू फुटा संकेत राणेंच्या मनामध्ये. आणि त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करताना लक्ष्मण बोराडे. पुढील चेंडू ऑफ स्टंप आहे, वरती गेलेला आहे, फिल्डर खाली आहे आणि जेएनझीचे नवीन क्षेत्ररक्षक सोलंकी काही चूक नाही केली आहे त्याचमध्ये. एकदम वरती गेलेला विकास सोलंकी जेएनझीचे नवीन बोलतात कॅचेस विन्स मॅचेस. आता हेच होत आहे. सुंदर असं झेल घेतलेला आहे विकास सोलंकी यांनी. वरती सूर्यही होता तरी काही चूक न करता त्यांनी लक्ष्मण बोराडे यांनी फलंदाजाला फसवलंय. हा वाईडचा इशारा. पुन्हा एकदा वाईड. मला वाटतं लक्ष्मण बोराडे यांची ही स्ट्रॅटेजी आहे. बॅट्समनला ते एवढं विचलित करतात वाईड 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 बॉल टाकून की जेव्हा बॉल एकदा स्टंपवर पडतोय तर बॅट्समनला इच्छा होते की हा बॉल मी किती वर मारू किती लांब मारू, आणि त्याच फंद्यामध्ये ते फसत दिसत आहेत. पुढील चेंडू परत वाईड होणार नाही. वाईड बघा आता दिसतच आहे, ही त्यांची स्ट्रॅटेजी दिसत आहे. वाईड बॉल टाका वाईड बॉल टाका आणि बॅट्समनला एवढं विचलित करा. पहिले ऑफ साईडला वाईड, हा एक पहिला लेफ्ट साईडला. पुढील चेंडू मारण्याचा प्रयास, परत वरती गेला आहे. फिल्डर खाली कोण नाहीये. वर बाउन्स 2 साठी पळालेला आहे. स्ट्राईक करताय. बघा आता जे तुम्ही घडलं ते बघितलेलंच आहे. त्यांची स्ट्रॅटेजी वर्कआउट होताना जेव्हा कधी बॉल येतोय बॅट्समनच्या इथे, बॅट्समन तो हवेत उडवतोय. कारण त्यांना 5-6 बॉल वाईड टाकून विचलित करत आहेत लक्ष्मण बोराडे. मला वाटतं अर्धा तास झाला असेल एक ओव्हर चालू झाल्यापासून. पुढील चेंडू माझा आहे. फिल्डर मागे नाहीये. पुन्हा एकदा लक्ष्मण बोराडे यांना ग्राउंडच्या बाहेर फेकलेलं आहे बॉलरने. मला वाटतं लक्ष्मण बोराडे यांना फुटेज पाहिजे युट्यूबवर, त्याच्यामुळे त्यांची काही ओव्हर संपवायची इच्छा दिसत नाहीये.
आज मौका मिळालाय, काल त्यांची मॅच झाली नाही तर आजची फुटेज मीच खाणार. आता पुढील चेंडू, या चेंडूवर काय होतं बघू. जेनझी जनरेशनला रिप्रेझेंट करताना पुन्हा एकदा विकास सोलंकी फिल्डिंगचं नवीन पद्धत त्यांनी दाखवली आहे. फुटबॉल आणि क्रिकेट यांचं कॉम्बिनेशन ही नवीन पद्धत जेनझी यांनी काढलेली आहे मैदानात. हात नाही तर पाय सही. सर स्कोर सांगूया आपण. एक षटक संपलाय, एका षटकानंतर 23 झाल्यात. 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी प्रथम फलंदाजी करत असताना आपण टीम बघायला मिळते. रोहन आणि लकी, एक स्टॅटिस्टिक्स सांगतो तुम्हाला. आपण ॲव्हरेज 3 मिनिटामध्ये एक ओव्हर कंप्लीट करायचं ठरवलेलं आहे आणि तुमचा 5 मिनिटं त्याला अजून ओव्हर संपलेली नव्हती. ओके, पुढच्या वेळीपासून आम्ही इमिडिएटली इम्पोज करणार आहे रूल्स अँड रेग्युलेशन. यू हॅव टू कॉर्डिनेट. याला वेळेचे बंधन आहे. दुसरी ओव्हर सुरू. मारण्याचा प्रयास, गॅप मध्ये, मागे फिल्डर पकडला, परत 2 रन घेण्यात यश. मागच्या मॅच मध्ये पण आपण खूप सारे रनिंग बिटवीन द विकेट्स बघितले. या मॅच मध्ये पण खूप सारे बघतोय. वाटतं सकाळ सकाळची एक्सरसाइज पळण्यातच होऊन जाते. आता पुढील चेंडू. मारण्याचा प्रयास, मागे फिल्डर, बॉल त्यांच्याकडे गेला. 2 ची बॉल होती पण 1 भेटणार त्यांना. आता लक्ष्मण बोराडे यांनी बॉलिंग करून आपल्या संघासाठी सुरुवात केली. आता बघूया संकेत राणे बॅटिंग करून आपल्या संघासाठी कसे प्रदर्शन करतायत. पुढील चेंडू मारायला गेले, पुल करायला गेले, बॉल वरती, कीपर खाली आणि कॅच सोडलाय, पकडलाय. ज्या स्पीडने संकेत राणे मैदानात आले होते त्याच स्पीडने ते परतही जाताना दिसत आहेत. आता मला वाटतं आतिफ बांदेकर मैदानाच्या बाहेर पॅडअप करून उभे आहेत. बहुतेक तेच आता येणार आहेत नेक्स्ट. बघूया आपण टेस्ट आहे मला वाटतं. आपण दुसरेच प्लेअर मैदानात आलेले आहेत. आता पुढील चेंडू. चला मात्र कुठेतरी आता सेकंड ओव्हरमध्ये येत असताना कुठेतरी आपण आतिफ बांदेकर मात्र खेळण्यामध्ये उपस्थित असताना एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. बघा कुठल्या क्रमांकावरती फलंदाजी येतील, कारण सर्व प्रेक्षक त्याच्या फलंदाजीसाठी वेट करतात. आता पुढील चेंडू. चला त्याच दरम्यान यस आधी आपण थोडं थांबूया. सन्माननीय राजू सिंगजी चव्हाण, चीफ सिक्युरिटी ऑफिसर ऑफ NMC यांचं इथे आगमन झालंय. आपण त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. या सर आपलं सहर्ष मनस्वी स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम. यस आधी कॅरी ऑन. मारायचा प्रयास, कीपरकडे बॉल, मागे पडला कीपर, म्हणजे बॉल मागे पडला कीपरच्या आणि एक सिंगल घेतली आहे.
मारण्याचा प्रयास ग्राउंडेड गेला आहे फिल्डरकडे. 2चा बॉल आहे आणि 2 आरामात भेटून जातील. चौकार आणि षटकार याचे 2 रन त्यांच्या चौकार आणि षटकारापेक्षा जास्त आहे. चल नेक्स्ट मॅच साठी आपण पुन्हा एकदा कॉल देऊया. टीम धुरंधर त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सीबीडी कॉप्स. दोन्ही संघाच्या संघाला विनंती असेल सर आपण मंचावरती नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्लीज कम इन फ्रंट ऑफ द कॉमेडी बॉक्स फॉर द टॉसिंग. चला पंचांचा नो बॉलचा इशारा होते. नो बॉल म्हणजे याचा नंतरचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 50 पार झाल्या. सांघिक अर्धशतक आपण धावपळावरती बघतोय. 51 झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक शेष. बाकी 3 मध्ये कितपर्यंत नेऊन ठेवतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल कारण दोन्ही मातब्बर फलंदाज मैदानात आहेत. खास करून विशालचा खेळ जबरदस्त बघायला मिळाला. 10 चेंडू फेस करत असताना 21 धावांवरती खेळताना बघायला मिळतो. त्याचा जोर आपल्याला बघायला मिळतो. तेजस त्यांनी देखील चांगली धुरा सांभाळली आहे. 7 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 10 धावांवरती खेळताना बघायला मिळते. पुढील चेंडू 2 वाईड आणि 1 नो बॉल ऑलरेडी झालेली या ओव्हरमधले आणि डबल रन्स तर या मॅच मध्येच खूप सारे झालेले. चौकार षटकार कमी 2 रन जास्त आणि हा फ्री हिट बॉल. बॅटर विशाल उचेकर कसे मारतील. ओ फुल टॉस होता. बॉल वरती गेलाय. बॉलर बॉलच्या खाली. फ्री हिट मध्ये पण कॅच सोडला आणि रन आउट. हा रन आउट आउट. आणि याच दुसऱ्या रनच्या मागे पळता पळता रन आउट. आणि जसं आपण ही मॅच बघतो तसंच इथे टॉस होता धुरंधर आणि सीबीडी कॉप्स मध्ये जिंकलाय सीबीडी आणि त्यांनी चूज केलं आहे बॉलिंग. सीबीडी कॉप्सने टॉस जिंकून बॉलिंग चूज केलेला आहे. म्हणजे टीम धुरंधरला पहिलं बॅटिंग साठी उतरावं लागेल. तर टीम धुरंधरने कृपया करून रेडी राहावं बॅटिंग साठी थोडी हिटिंग करायला. आता ही पहिली इनिंगच नाही संपली या मॅचची अजून. ती बघू आता आपण पहिले. पुढील चेंडू ओ स्ट्रेट मारलाय. दोन्ही फिल्डर येत आहेत. एका फिल्डरने पकडलं. परत 2 धावा काढण्यात आणि 2 धावा काढण्यात यश. मागच्या चेंडूवर 2 रन काढण्यात अपयश होता आणि विशाल उतेकर आउट झाले आणि पण यावेळेस यश. पाय एकदम चपल गतीचे आहेत. आता हा शेवटचा चेंडू या इनिंगचा वाईड बॉल. परत टाकावा लागला हा बॉल. खूप सारे वाईड नो बॉल झालेले आहेत बॉलिंग टीम कडून. आता स्कोर झाला 55. शेवटचा चेंडू शेष आहे. 55 झाल्यात आणि हा चेंडू खोलवर टप्प्याच्या सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. मित्रांनो पहिल्या इनिंगचा इथं खेळ संपतोय. धावसंख्या धावपळ करतो आपण अनुभवतो. 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. चला दोन्ही सगळ्या विनंती असेल थोडं आपण स्पीड अप करूया. कुठेतरी क्षेत्ररक्षण टीम आता मात्र मध्ये जाताना बघायला मिळेल आणि फलंदाजी टीमने मात्र रणनीती आखून लगेचच आपण मैदानात उतरायचं आहे. या पहिल्या इनिंगला जास्तच वेळ लागला म्हणून जी आता बॅटिंग करत होती आता फिल्डिंगला येईल त्यांनी कृपया करून पटकन यावे आणि टूल चेक करावे आणि वाईड पण कमी टाकावे नाहीतर मग लवकर मॅच संपवायचे चान्सेस खूप कमी होतात. आणि मग संकेत राणे आणि लक्ष्मण बोराडे यांना विनंती आहे की लवकरात लवकर सेकंड इनिंग चालू करावी आणि कमिटी
ओपनिंग फलंदाज रोहित पाटील मैदानात येताना आपल्याला दिसत आहेत. बघूया ते आज त्यांच्या संघासाठी कशी कामगिरी करणार आहेत. चला थोडं लवकर सुरुवात करायची आहे. आपण टायमर ऑन करणार आहोत. बघूया किती मिनिटामध्ये आपण षटक संपवत आहे. आत्ताशी 10:37 झालेत. तब्बल 15 मिनिटामध्ये 3 षटक होणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाला. सीबीडी कॉप्स टीम कुठेतरी रेडी असेल. आता मात्र त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जशी ही मॅच संपेल ते देखील मैदानात लवकरात लवकर प्रचारण करतील. पहिला चेंडू आखोटपाचा चेंडूच्या स्पिन केला. चेंडू जातोय लेग साइडला डोलेला हा पत्का चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा आहे CPLचा दर्जेदार चौकार आणि कुठेतरी मात्र ह्या धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात होताना बघायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती विराट स्पष्ट केला होता. फलंदाज प्रेम ऑन स्ट्राईक. नाव छान आहे प्रेम. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहन पाटील. हा चेंडू मात्र आता एक वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केला गेला. कुठेतरी एक डॉट बॉल खेळवला गेला. ज्या प्रेमने मात्र चौकाराने सुरुवात केली त्याच प्रेमला मात्र पुढच्या चेंडूवरती थांबवलं गेलंय. रोहित पाटील जोड बघायला मिळते प्रेमच्या सोबतीला. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक. इझी डिसिजन फॉर द अंपायर. फर्स्ट वाईट फर्स्ट एक्स्ट्राज ऑफ द सेकंड इनिंग. कुठेतरी पहिल्या षटकात आपण पहिल्या इनिंग मध्ये बघितलं खूप लांब लचक असं षटक फेकलं गेलं होतं. खूपच वाईट चेंडू अवांतर चेंडू फेकले गेले होते. आता मात्र दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला वाईट फेकला गेलाय. धावसंख्या दाखल 5 बिनबाद 5 वाईट चेसिंग 56 रन्स 5 रन्स अंडर द स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू कुठेतरी चांगला दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडू डॉट. तिसरा आलेला वाईड आणि आत्ताचा आलेला पुन्हा एकदा डॉट बॉल आपण अनुभवला. कुठेतरी 56 धावांचं टार्गेट सेट केले गेले आणि 56 धावा डिफेंड करत असताना एक चांगला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहे असं म्हणेन मी. कारण रोहित पाटील आणि प्रेम सारखे 2 मातब्बर फलंदाज आहेत. प्रेम स्ट्राईक रेटला आपण बघतोय 2-3 चेंडू फेस करत असताना कुठेतरी एका चौकाराने 4 धावांवरती खेळताना बघायला मिळते. आणि हा चेंडू आता मात्र चौकारासाठी चांगला एक फटका खेळून काढलाय. दुसरा चौकार आपण प्रेमच्या बॅटमधून अनुभवतोय. प्रेम अतिश बांदेकर यांना चकून चेंडू मात्र सीमा पार गेला. कुठेतरी एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी अतित बांदेकर. बहुआयामी बहुचर्चित सर्वांचं प्रेम आहे. डगआउट मध्ये त्यांचं नाव आमच्यापर्यंत वारंवार पोहोचवलं जातं. हे त्याच्यावरती असलेलं प्रेम दाखवत आहे. मात्र आता प्रेमने मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. तिसरा चौकार आपण अनुभवतोय. बॅक टू बॅक सेकंड चौकार आपण अनुभवलाय. लगातारच्या 2 चौकारांमुळे आता मात्र कुठे धावसंख्या वेगाने प्रचंड पुढे जाताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 रन्स ऑफ द स्कोर बोर्ड फॉर द नोव्हेल्स वाइल चेसिंग 56 रन्स. सुरुवात चांगली झाली आहे. कुठेतरी 14ची सरासरी राखत असताना पहिल्या 5 चेंडूंवरती 13 आल्यात. म्हणजे सरासरी कायम राखण्यात कुठेतरी यश मिळालं. फलंदाज प्रेमचं कौतुक करूया. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलं. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात येईल. चला मैथिली मॅम इथून आता मात्र 5 झालेत. कालच्या दिवसभरामध्ये चांगला खेळ साकारलाय. कुठेतरी त्यांच्या माध्यमातून देखील आपण अर्धशतक शतकी खेळ अनुभवली. आज देखील पुन्हा एकदा त्याला खेळताना बघायला मिळेल. कुठेतरी पुन्हा एकदा उद्या ॲक्शन बघायला मिळतील.
सर यानंतरच्या आपण मॅच अनुभवणार आहोत सीबीडी कॉप्स आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, कुठेतरी त्यांच्या माध्यमातून सराव चालू आहे मात्र आता पहिल्या षटकाची मित्रांनी त्या सांगता झाले, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 13 कुठेतरी 14ची सरासरी राखत असताना सरासरीची फलंदाजी म्हणेन मी खास करून प्रेमच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय. वैयक्तिक पहिलं सांगेल दुसरं षटक हाताला बसताना संकेत राणे ऑन बॉलिंग ट्रॅक, त्याच्या समोर फलंदाज रोहित पाटील. आवाज येतो. रोहित पाटील ऑन स्ट्राईक, संकेत ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील, हा चेंडू आता मात्र ओव्हरपिच प्रकार चेंडू झुलकावून दिला. एक साईडला चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली. कुठेतरी प्रेमने देखील चौकारानं खातं खोललं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून कुठेतरी रोहितने देखील चौकारानं खातं खोललंय. नाम तो 16 रोहित, एक रोहित हिटमॅन, ही इज नोन फॉर हिज बॅटिंग. आणि हा रोहित देखील नवारूपास फलंदाजी करताना बघायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती चौकाराने खातं खोललंय आणि हा चेंडू पुल केला. एक्साइटिंग शॉट, व्हाट अ ब्रिलियंट रबिंग दिस इज. नावास रूपास आलेला हा फलंदाज बघायला मिळतोय. कुठेतरी रोहित नावाला कुठेतरी दुजोरा दिला जातोय. ज्या रोहितने मध्ये कुठेतरी इंडियन क्रिकेटमध्ये दबदबा प्रस्थापित केला त्या नावाला आता कुठेतरी वर्णी देताना हा फलंदाज बघायला मिळतो. रोहित पाटील लगातारचा दुसरा चांगला फटका त्याच्या बॅटमध्ये आपण अनुभवला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट अँड जॅक काउ कॉर्नर रिजन मध्ये टोलवलेला हा जबरदस्त फटका, उत्तुंग षटकार. या 10 धावांशी मात्र कुठेतरी धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात 13 आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस 2 चेंडूंवरती 10 धावा जमवल्यात. चांगली फलंदाजी आहे. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र कुठेतरी वापरला गेलाय. कुठेतरी सावध पवित्र्याचा खेळ ह्या चेंडूवरती खेळताना बघायला मिळाला रोहितला. आणि चांगलं क्रिकेट आहे. कुठेतरी 2 चेंडू खराब मिळाले होते आणि 2 चेंडूंवरती कडा प्रहार केला आणि त्याच्यानंतरचा आलेला हा चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि सन्मानजनक खेळ खेळून कुठेतरी स्ट्राईक रोटेट केले गेला. स्कोर बोर्ड धावतं ठेवलं, हलतं ठेवलंय रोहितच्या माध्यमातून. एकाने मात्र स्कोर पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती 24 रन्स वाईल चेसिंग 56. अजूनही 32 धावांची गरज असेल. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू आता मात्र प्रेमसाठी, प्रेमने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतला. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होताना बघायला एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जात नाहीये कारण चेंडू हातात विसावला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकने स्कोर पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती 25 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड वाईल चेसिंग 56 रन्स. आता मात्र स्ट्राईकला येईल रोहित, ज्याने कुठेतरी इरादे स्पष्ट केल्यात. त्याच्या फलंदाजीमध्ये पॉझिटिव्ह इंटेंट बघायला मिळतोय. क्लॅरिटी आहे. शॉट सिलेक्शन मध्ये देखील क्लॅरिटी चांगली आहे. स्विच हिट आणि स्विच हिट केलेला चेंडू आता मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. मात्र त्याला चेंडू बीट करून जातोय. सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 ने मात्र धावफलक पुढे जाताना बघायला मिळतोय 29 वरती 29. कुठेतरी दर्जेदार फलंदाजी होते. अगोदरच प्री डिटर्मिंड शॉट ठरवला होता, स्वतःला सेट करत असताना स्विच हिटचा चांगला दर्जेदार फटका आपण अनुभवला. रोहित पाटील इज ऑन फायर. हा चेंडू आता मात्र लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. अजून एक दर्जेदार फटका, अजून एक चौकार बघायला मिळतोय. फील्ड्स बरोबर खेळताना बघायला मिळतो रोहित. आणि बघितलं इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण मिड ऑन मध्ये आतमध्ये आणि त्याला बीट जसा केला आणि तो चेंडू मात्र कुठेतरी सीमा पार पाठवला. आणखी एक दर्जेदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 रन्स ऑन टू 33 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द 2 overs आफ्टर 2 overs. आता उर्वरित चेंडू शेष असतील 12 आणि धावा काढायचे असतील 23. आता मात्र इझी इक्वेशन आहे. पहिल्या 12 मध्ये 33 काढल्यात, आता उर्वरित 12 मध्ये 23 काढायचे. अजूनही क्षेत्ररक्षण करणारी टीम कमबॅक करू शकते, पुन्हा एकदा फाईट देऊ शकते, पण त्यांच्या माध्यमातून गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून थोडा कडा संघर्ष करणं गरजेचं असेल
कारण संघर्ष हीच यशाचे गुरुमंत्र असू शकतो. कारण तुम्ही संघर्ष जर केला मित्रांनो मैदानात तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. पण तो संघर्ष करणं गरजेचं आहे. कुठेतरी कुठला गोलंदाज स्टेप अप करेल, कुठला गोलंदाज पुढाकार घेऊन आपल्या संघासाठी योगदान देताना बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता तिसरा गोलंदाज विशालच्या माध्यमातून ही कामगिरी बघायला मिळेल का? कारण प्रेम आणि रोहित चांगला खेळ साकारतायत. विशालकडे असलेला क्लास दर्जा त्याला दाखवावा लागेल. जर त्यांना पुनरागमन करायचं असेल तर ह्या गोलंदाजाला मात्र कमबॅक करावा लागेल. हा चेंडू हवेत जाईल, काही क्षेत्ररक्षक आला आणि षटकार. कुठेतरी आता मात्र दमछाक झाली. कुठेतरी क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केले मात्र प्रयत्न करत असताना अयशस्वी ठरलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत सीबीडी कॉप्स क्षेत्ररक्षण मध्ये आपल्याला बघायला मिळतील. प्रथम मानविकीचा कॉल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये फलंदाजी करताना बघायला मिळतील धुरंधर. हो, नाव छान ठेवलं टीमचं धुरंधर. पण कुठपर्यंत धुरंधर आहेत? कारण समोर दांडगा संघ आहे सीबीडी कॉप्स, वेल फिट आणि चांगल्या प्लॅनिंगचं क्रिकेट खेळतात. आणि हा चेंडू आता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. हा फटका बघायला मिळतोय आणि झेल पुन्हा एकदा दिसतोय. क्षेत्ररक्षण तैनात ठेवला तिथे, पण मात्र त्याच्या माध्यमातून देखील चुकी झाली आहे. अगोदरच कुठेतरी धावा कमी होत चालत आणि दुष्काळात 13 ओव्हर आहे. 2 झेल जे सोडले गेले त्या फलस्वरूप धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते 41 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू खेळेल तो रोहित. प्रेम स्ट्राईक घेतलाय. हा चेंडू तर मात्र कनेक्ट केला. चेंडू हवेत आहे, झेल खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र झेल टिपला गेला. कुठेतरी पहिला फलंदाज, पहिली विकेट टिपली जाते. अजूनही मॅच ऑन आहे. कारण एक चांगला फलंदाजाला बाद केला, प्रेमसारख्या मातबकर फलंदाजाला माघारी परतवला विशालने. एक बघू शकता आपण लाईव्हच्या माध्यमातून कुठेतरी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू खेळत असताना हवेत खेळून काढला आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं. त्याच्या माध्यमातून कुठलीही चुकी झाली नाही. फलस्वरूप पहिल्या फलंदाजाला माघारी परतवला. नवीन फलंदाज येतो इराट नंबर 3 अभिषेक. अभिकडे मात्र वेल कमी आहे. अभि नाही तो कभी नाही. त्वरित चांगला खेळ साकारावा लागेल कारण खूप फास्ट क्रिकेट आहे. 9 चेंडूचा खेळ शेष बाकी आहेत. 9 मध्ये काढायचे 15. स्टील 15 रन्स निडेड. हा चेंडू आता ऑफ साईडला खेळून त्याला विकेट देण्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतो. चेंडू तिथे क्षेत्ररक्षण करीपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जातात. 2 धावाने मात्र अभिषेकने देखील खातं खोललंय. धावसंख्या 43. अजूनही 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. स्टील 13 रन्स निडेड विथ इन 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू 13 धावा 8 चेंडू. पुढील चेंडू. हा चेंडू अजून एकदा ऑफ साईडला डोलवलेला फटका. प्रोटेक्शन आहे तिकडे. एकदा धावपड, दुसरा धावचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि 2 धाव दोन्ही सहजरित्या पूर्ण करताना बघायला मिळतात. रोहित आणि अभिषेकच्या माध्यमातून 2 धाव पूर्ण केल्या गेल्यात. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण शेवटचं षटकाचं गणिती समीकरण आपल्यापर्यंत ह्या चेंडू नंतर पोहोचवलं जाईल. काय टार्गेट असेल शेवटच्या षटकामध्ये हे या चेंडू नंतर दिसेल आपल्याला. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू आता मात्र निर्धाव चेंडूने सांगता झाला. मॅच इज स्टील ऑन. अजूनही 11 धावांची गरज असेल. स्टील 11 रन्स निडेड विथ इन 6 डिलिव्हरीज. सहा बॉल 11 धावांची गरज आणि 6 बॉल 11 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज आला तेजस पुटे ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर रोहित आणि हा चेंडू आता मात्र कुठेतरी
वाईट चेंडूने सुरुवात झाली आहे. कुठेतरी 11 धावा डिफेंड करत असताना आता मात्र कुठेतरी खराब मारा बघायला मिळतोय. 6 धावांची गरज, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10 रन्स निडेड. अजूनही मॅच बनवू शकते, मात्र रोहित जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत त्यांची टीम सेफ आहे असं म्हणणं अवघड ठरणार, कारण चांगला फलंदाज आहे. पण स्टील काही येऊ शकतो. क्रिकेट आहे आणि हा चेंडू आता बॅटची कडा घेतला, जसा आपण उल्लेख केलाय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण बघितलं हलवार प्रकारचा चेंडू आणि हलवार प्रकारच्या चेंडूवरती प्रहार करत असताना कुठेतरी टपेज लागणार बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने टिपलाय झेल, फलंदाज होईल बाद. आता मात्र मॅच मध्ये रंग देईल. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. स्टील चेस इज ऑन, स्टील मॅच इज ऑन. 5 चेंडू आणि 10 धावा आणि 10 धावा काढण्यासाठी नवीन फलंदाज विकास. 5 मध्ये 10 एकदम रोमांचक मॅच असणार आहे. तिकडे बस ना, वाऱ्याचा आवाज येतोय. नाही ते इथे. आता हा पुढील चेंडू फुल मारलाय. फिल्डर फुटबॉल खेळायचा ट्राय करतोय, पण त्यांच्यामध्ये फुटबॉलचे स्किल्स एवढे चांगले नाही आहेत, म्हणून चौकार भेटला या बॉलवर. आता 4 बॉल मध्ये 6 रन पाहिजेत. भलेही असं वाटतंय की बॅटिंग टीम जिंकेल आता, तरी क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं कधी. सो लेट सी. बॅटिंग टीमला षटकारची आवश्यकता. नॉन स्ट्रायकर यांचा पळाला आहे, स्ट्रायकर यांच्या आतमध्येच, आणि कोणीच आउट नाही झालंय, कारण की त्यांनी स्ट्रायकर यांच्या स्टंपला आउट केलं, म्हणजे मारलं. हो, बॉल मिस्टेक, त्याच्यामुळे रनआउट नाही झाला. 3 बॉल मध्ये 6 पाहिजेत आता. ओ यॉर्कर, वाईड यॉर्कर, आणि 2चा कॉल आणि 2 आरामात भेटून जातील. आता 2 बॉल मध्ये पाहिजे 4 रन. कोणीही जिंकू शकतं. बॅटिंग टीमला पाहिजे चौकार, बॉलिंग टीमला पाहिजे 2 डॉट. बघूया या कॉन्टेस्ट मध्ये कोण जिंकतं. दोन्ही पण टीम इक्वल प्रेशर मध्ये, इक्वल अमाउंट ऑफ प्रेशर मध्ये. प्रेशर कसे हँडल करतात दोन्ही टीम्स ते आता बघूया लास्ट 2 बॉल मधून. पुढील चेंडू काय असणार. 4, 6 आउट. डॉट मारण्याचा प्रयास, पायाला लागला. लग बायचा 1 रन मिळेल कदाचित. सुंदर सामना बघायला मिळतोय. कुठेतरी आता मात्र शेवटच्या चेंडूवरती सामना येऊन ठेपला. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. ॲज बिंग क्रिकेट लेवर आपल्याला आधी हवंय काय, लास्ट बॉल फिनिश. शेवटच्या चेंडूवरची मॅच आणि तशीच काय मॅच आपल्याला आज भेटीस आली आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. 1 चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल. कोण जिंकणार. बॉलिंग की आणि मनकटरित्या प्राप्त करण्याचा प्रयत्न. कुठेतरी फर्स्ट वॉर्निंग देणं गरजेचं असेल. पंचाने सूचित केलं गोलंदाज तेजस याला, मात्र तेजस धुरतोय, त्याला माइंड मध्ये चालू होतं, पण मात्र त्यासाठी वॉर्निंग देणं खूप गरजेचं आहे. पंचाने मात्र कुठेतरी ते सजेस्ट केलं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला तेजसला बघायला मिळेल. पुन्हा एकदा एफर्ट घ्यावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा मित्रांनो करावीच लागेल. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा. आणि हा चेंडू शॉट आणि हा षटकार. विकास ना अभिषेक मॅन ऑफ द मॅच नक्कीच होणार. अभिनंदन टीम. काय खेळ खेळलात. कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत आलेला सामना आपणास भेटीस आला. एकदम रोमांचक करून टाकलेला मॅचला, आणि टीम धुरंधर ऑलरेडी उतरलेली आहे फील्डवर. व्हेरी गुड.
आपल्याला वेळेचे बंधन नाही हे टीम डिफेंडरच्या ध्यानात आहे. दोन्ही बॅट घेऊन ग्राउंडवर येत आहेत. हँडशेक करतात ज्यांच्याशी मॅच झाली पण नाही त्यांची.